नमस्कार. आज आपण डेली वॉकिंग रोज 1 तास स्वतःसाठी हा आपला 47 नंबरचा व्हिडिओ आहे. आणि वॉकिंग जे आहे मित्रांनो, तर ते नैसर्गिक वातावरणात केली पाहिजे. आम्ही तर ट्रॅकवर करतो आहे आणि ट्रॅकच्या सोबतच इतरही ऑफ-रोड जी आहे ती आमची वॉकिंग सुरू असते. आज आपण बघू शकतो की हे आपलं दिग्रस जे सुदर्शन नगरी आहे आणि सध्या आम्ही ज्या पॉईंटला उभे आहे ते आपल्या म्हणजे धावंडा नदीच्या पूल मित्रांनो हा पूर्ण झालेला आहे. तर या अशा नैसर्गिक वातावरणात जर आपली वॉकिंग असली तर निश्चित एक छान आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येतो. नदी वाहते आहे आणि पक्ष्याचा किलबिलाट आहे आणि एक फ्रेश मूड ज्याला आपण म्हणतो. आपण डेलीच्या रुटीनला तर आपण वॉकिंगला एक आपला रस्ता ठरलेलाच असतो, पण निश्चित आठवड्यातून 1-2 दिवस जे आहे तर आपण असं ऑफ-रोड पण वॉकिंग केली पाहिजे. कारण आपण बघू शकता ज्या साईडनं आम्ही वॉकिंगला येतो तो आपला कच्चा रोड आहे आणि त्या रोडवरून आम्ही वर म्हणजे चढतो. तर अशा या सिच्युएशनमध्ये आपण डेली वॉकिंग जी आहे तर अशी वेगवेगळ्या लोकेशनला करावी, जेणेकरून आपल्याला एक छान असं आल्हाददायक वातावरण त्यामध्ये मिळतं. आपण चारही साईडनं माझ्या बघू शकता की जंगल आपल्याला या साईडला आहे, वेगवेगळ्या टेकड्या दिसत आहेत. चारही साईडने जर बघितलं तर एक वेगळा व्ह्यू आपल्याला या माध्यमातून येतो. म्हणून आपण जी आपली वॉकिंग आहे ती ऑफ-रोड जर असेल, जेव्हा आपल्याला कच्चा रोड म्हणतो, निश्चित ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. मित्रांनो, आरोग्यासाठी एक छान असतं. म्हणून आपली वॉकिंग जी आहे तर दैनंदिन चालू ठेवा आणि किमान रोज एक तास आपला स्वतःसाठी काढा. आपला 2 दिवसातच मित्रांनो जे आहे तर या संदर्भातला 50 नंबरचा व्हिडिओ तोही आपल्यापर्यंत येणार आहे. आपली हाफ सेंचुरी पूर्ण होणार आहे. धन्यवाद.